नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे, की अचानकपणे एखादी अडचण आली आहे आणि तुम्ही संपूर्ण रात्र किंवा संपूर्ण जग काहीतरी उलटून गेलंय, आर्थिक संकटात आहोत, कामात बुडवलोय किंवा कुटुंबातील ताणामध्ये आहोत आणि या सगळ्यामध्ये आपण आणखीन खचत चाललो आहोत. मग मला सांगा, खरं शक्तिशाली कोण आहे बरं? की जो या संकटांना सामना करतो, मन शांत ठेवून त्या परिस्थितीचं चिंतन करतो आणि योग्य निर्णय घेतो, की खचून जातो? तर आजच्या या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत, की रामदास स्वामी काय म्हणतात? समर्थाची सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे काय? आणि जर का आपण प्रामाणिकपणा, चिकाटी, निष्ठा, संकटात धैर्य दाखवलं, तर खरंच अशा संकटकाळी देव आपल्याला कशाप्रकारे मदत करतो? आणि मनन, चिंतन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्य ही आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कशी लागू पडतात? ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला विचार ऐकायला आणि त्यावरती थोड्याशा काही गोष्टींचा विचार करायला आवडत असेल, तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 30व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. या श्लोकामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की एखाद्या गोष्टींचं आपण निष्ठेने, चिकाटीने, प्रामाणिकपणे उपाय केला तर त्या समस्येमधून आपण बाहेर पडू शकतो का? आणि काही अ, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे स्किल्स कसे असतात या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. आधी श्लोक काय आहे ते बघूयात. श्लोक असा आहे, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती तीन लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता ह्याचा शब्दार्थ कसा होतो, की प्रामाणिकपणा, निष्ठा, चिकाटी ह्या सगळ्या म्हणजे ह्या जे समर्थांचे सेवक आहेत, जे या सगळ्या गोष्टीतून रामरायाची सेवा करतात, त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहणारं कोण आहे बरं या सगळ्या जगामध्ये? आणि ज्याची स स तिन्ही लोकं किंवा सर्व लोक वर्णन करतात, ज्यांच्या लीला सगळे लोक गातात, त्या लोकांच्या वरती रामराया सदैव कृपा करतात, असा त्याचा मतितार्थ होतो. आता आपण याच्या भावार्थाकडे जाऊयात बरं का. भावार्थामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला विचार करता येतील, की एखादी गोष्ट आपण बऱ्याचदा छोटे-छोटे प्रसंग बघतो बघा, की समजा एखादी व्यक्ती बाहेर गेलेत बरं का. एक साधी उदाहरण बघू, की एखादी व्यक्ती घरामध्ये अडकली आहे आणि तिच्याकडे किल्ली नाही आहे. फोन बाहेर आहे. दार आपण आतनं लावून घेतलेलं आहे आणि ती कुठेतरी बाल्कनीमध्ये अडकली आहे. आवाज खालपर्यंत जात नाही आहे. हे आहे संकट. आणि या संकटातून कसं बरं बाहेर पडता येतं? त्यासाठी व्यक्ती काय-काय प्रयत्न करते. मग कधीतरी ओरडून, कधी-कधी वस्तू समोरच्या घरांमध्ये फेकून किंवा अ, तिथून बाहेर पडण्यासाठीचा काही मार्ग असेल तर तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि सुखरूप त्या समस्येमधनं बाहेर येते. ही झाली एक सर्वसामान्य गोष्ट. पण जर का ती व्यक्ती तिथेच रडत बसली असती, तर तिला मदत मिळाली असती का बरं? नसती मिळाली. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतील, आपल्या करिअरच्या ठिकाणी असतील किंवा आपल्या घरगुती जीवनामध्ये सुद्धा, की आपण जर का आपल्या विवेकाने, आपल्या चिकाटीने आणि आपण सातत्याने घेतलेल्या प्रयत्नांनी प्रयत्न जर का दाखवले, तर आपण अडचणींमधनं सहजपणे बाहेर पडू शकतो. आता साधं अजून एक उदाहरण बघूयात, की जेव्हा एखाद्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट पूर्ण करायचा असतो आणि सहकारी खूप रात्रीपर्यंत, उशिरापर्यंत मेहनत करत असतो. मग
जर का तो त्याचा ह्या विचार करत बसला, की "अरे बापरे! मग मी हा असं केलं तर त्याचं ते होईल किंवा मग बाकीच्या लोकं काय म्हणतील?" ह्याचा जर का विचार करत राहिला तर तो तेवढा प्रोजेक्ट तेवढ्या आत्मीयतेने पूर्ण करू शकेल का? जेव्हा तो निकाल काहीही येऊ देत, माझं काम प्रामाणिकपणे मी पार पडेन, तेव्हाच बऱ्याचशा गोष्टी ह्या पूर्णत्वाला जाणार आहेत. ह्याला जे ध्यासवेडे म्हणतात की नाही, एखादी गोष्ट ध्यासवेडी असतात लोकं, की ते होण्यासाठी मी जीवाचं रान करतो. आता राहीबाई म्हणून एक होत्या, की ज्या आहेत म्हणजे की ज्या कधीतरी त्यांच्या तरुणपणात किंवा त्यांच्या लहानपणी त्यांनी बघितलं, की नाही बाबा आपल्या देशी जे वाणं आहे त्याच्या बिया कुठे दिसत नाहीत, त्या कमी-कमी होत चालल्यात, लुप्त होत चालल्यात. मग त्यांनी घरातल्यांचं मग विरोध पत्करला असेल किंवा समाज काय म्हणतो, लोकं काय म्हणतात, ह्याचा विचार न करता हळू-हळू जिथं मिळतील, जशा मिळतील तसं बियाण्यांची बँक उभी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची देशी वाणं आहेत. मग अगदी अ, गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या धान्यांपासून सुद्धा काही-काही वाल असतील, असे जे आपण कधी कदाचित बघितलेही नाहीत, असेही बियाणं त्यांच्याकडे आहेत. आणि मग हळू त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. मग त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळणं असेल आणि अगदी राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यापर्यंत त्यांची मजल असेल. हा सगळा प्रवास हा पूर्ण चिकाटी, निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचं अगदी लखलखतं उदाहरण आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी कधीच लोकं काय म्हणतील, मला कोणी ॲप्रिशिएट करेल का नाही ह्याचा विचार नाही केला. तर हे माझं काम आहे आणि मला त्याच्याबद्दल कळकळ वाटते, मला त्याची जाणीव आहे, त्याचं महत्त्व मला माहिती आहे म्हणून मी ते करते आहे. आणि त्यासोबत त्याचं महत्त्व मी इतरांनाही पटवून देते आहे. त्याच्यासाठी त्यांना लागणारी मदतही करत असते. हे ध्येय वेड. आता मग म्हणजे सगळ्यांनी असंच ध्येयवेडं होऊन काम केलं पाहिजे का, सगळं घरदार सोडून? तर एवढ्या टोकापर्यंत जाण्याची कदाचित आपली मजल नसेल पण. पण ज्यावेळी ज्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीला तिथं प्राधान्य देणं, ही सुद्धा आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं, ही सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट आहे ना. म्हणजे समजा आता बघा हां, मुलांच्या शिक्षणासाठी मला वेळ नाहीये म्हणून मी ट्युशन लावली, म्हणून मी आणखीन काहीतरी लावलं आणि मला उत्तर तर काही मिळतच नाहीये आणि जो कनेक्शन माझ्या मुलासोबत, माझ्या मुलांच्या अभ्यासासोबत मला असायला पाहिजे, तो मला नाही मिळत आहे. मग काय होतंय? तर ही पळवाट निघतीये का? म्हणजे ज्यावेळी मला माहिती आहे, की समजा जर का पहिली 4 वर्ष म्हणजे 4थी पर्यंतच्या मुलाचा पाया पक्का होणं ही माझी गरज आहे. ज्याच्यावरती त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. तर कदाचित पालक म्हणून ही माझी जबाबदारी आहे. भले मी क्लास लावलेला असला, तरी तो क्लासवरती मी डिपेंड न राहता त्याला किती समजलंय? त्याला मी माझ्या बाजूने काय आउटपुट देऊ शकतो? आणि फॉर दॅट मॅटर की जर का मी क्वालिटी टाईमसाठी त्याला मॉलमध्ये घेऊन जात असेन, तर त्यापेक्षा मी त्याच्यासोबत त्याच्याच अभ्यासातल्या काही गोष्टींचे खेळ खेळू शकतो का? आम्ही एकत्र काही गोष्टी एन्जॉय करू शकतो का? की जो मी त्याला दिलेला किंवा त्या मुलासोबत घालवलेला वेळ हा त्याच्या कायम स्वरूपाच्या काही आठवणी निर्माण करणार आहे. आणि मी माझी जबाबदारी ही सुद्धा काही ना काही प्रमाणात पार पाडते आहे. मीही त्याच्यासोबत हरवलेला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा करतीये. तर हे सुद्धा तेवढंच काय त्याला म्हणतात अ, स्वतःची जबाबदारी जाणवण्यासारखं आहे किंवा चिकाटीने आणि वेळच्या वेळी काम पूर्ण म्हणजे योग्य वेळी वेळ काढून काम पूर्ण करणं किंवा अगदी एखाद्या संकटकाळी सुद्धा धैर्य दाखवून ते शांत चित्ताने पूर्ण करणं ही कदाचित काय त्याला म्हणतात सेवक म्हणून म्हणण्याची गोष्ट असू शकते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय येतो? तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा दृष्टिकोन आहे बरं का. म्हणजे जसं आपल्याला इच्छा असेल, तर आपण मार्ग काढतो. जर का मला इच्छाच नसेल, मला जर का त्या प्रॉब्लेममधनं पळूनच जायचं असेल, तर मी 100 बहाणे देईन. 100 वेळा उशीर करेन. पण जर का मला असं वाटत असेल, की हा महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, तर आपण या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या परिहार दृष्टिकोनाने विचार करू शकतो. जर का आपण आपल्यासमोर येणारी संकट किंवा आलेला अडथळा हा संधी म्हणून पाहायला लागलो,
तर आपल्याला आपल्यामध्ये काय स्किल्स डेव्हलप करता येतील, आपल्यामध्ये काय नवीन शिकता येईल, हा दृष्टिकोन तयार व्हायला लागतो. आता ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं का. एक म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग आणि दुसरं म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग. आता डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? तर एखाद्या समस्येला किती मार्ग असू शकतात याचा विचार करणं. आता जेव्हा दिव्याचा शोध लागला, तेव्हा शास्त्रज्ञांनी 100 प्रयोग करून बघितले. त्यातल्या 100व्या प्रयोगाला त्याला कळलं, की हां, हे 2 कॉम्बिनेशन केल्यावरती दिवा लागतोय, बल्ब पेटतोय. पण म्हणजे 99 वेळा त्यांनी जे प्रयोग केले, त्यावेळेला त्यांनी जर का हार मानली असती, की नाही, नाही माझ्याने होणारच नाही, तर कदाचित झालं नसतं. हे जे 99 वेळा प्रयोग करून बघणं आहे ना, हे डायव्हर्जंट थिंकिंग. आणि कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? तर हे डायव्हर्जंट थिंकिंग किंवा हे जे मी पर्याय शोधतोय, हे असेच हेवाय नाहीयेत. त्याच्यासाठी हे कशासाठी करायचं ह्याचं ध्येय मला माहिती आहे. ह्याचा मार्ग मला माहिती आहे, की हे मी कशासाठी शोधतोय. आणि ते मार्ग किंवा जे शोधलेले मार्ग आहेत त्याची कॉम्बिनेशन्स करून त्याचं उत्तर मिळवण्यासाठीच्या गोष्टीपर्यंत मी नेणं. म्हणजे सर्वोत्तम मार्ग निवडणं म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग. आता साधं उदाहरण बघा बरं का, की समजा जर का काही कारणाने आपल्याला थोडीशी आर्थिक तंगी जाणवायला लागली, महिन्याचा शेवट आहे किंवा महिन्याचा मध्य आलाय, पण आपल्याला जरा तंगी जाणवते, तेव्हा आपण काय बरं करतो? काही गोष्टी कमी खर्च करतो, तात्पुरते कोणाकडनं मिळतोय का बघतो, किंवा ह्या 4 गोष्टी नेक्स्ट टाईममध्ये करतो, किंवा आर-डी लावतो. आपल्याला जेव्हा वेळीच लक्षात येतं, की नाही, नाही आपल्याला हे खर्च पुढच्या 6 महिन्यामध्ये येणार आहेत, त्याची आर-डी लावणं असेल किंवा थोडे-थोडे पैसे बाजूला टाकत जाणं असेल. हां, म्हणजे हे काय आहे? हे तुम्हाला दिसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शोधलेले मार्ग आहेत. आणि योग्य वेळी व्यवहार्य म्हणजे जो प्रॅक्टिकल काय त्याला म्हणतात ऑप्शन आहे तो निवडणं म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग. पण यासाठी तुम्ही जे डायव्हर्जंट थिंकिंगमध्ये विविध पर्याय शोधलेत ना, ते पडताळून बघणं सुद्धा गरजेचं आहे. त्यातले फायदे कोणते आहेत, त्यातले तोटे कोणते आहेत आणि जो पर्याय जास्तीत जास्त फायदे देतोय आणि तोटे आले तरी ते अशा संकटाचे नाही आहेत, की जे तुम्हाला काय त्याला म्हणतात, तुमच्या सेल्फवरती हार्मिंग नसणार आहेत किंवा तुम्हाला खूप डीप डाऊन हर्ट करणारे नाही आहेत. इन दॅट मॅटर तुम्ही तो ऑप्शन चूज करू शकता, जो कन्व्हर्जंट थिंकिंगकडे आपल्याला घेऊन जातो. आणि हे हळूहळू प्रॅक्टिसनी जमणारी गोष्ट आहे बरं का. म्हणजे आज उठलो ना आज एकदम जमली अशातली गोष्ट नाही आहे. ही विचार प्रक्रिया आहे, की जी आपण जेवढी रोज वापरू तेवढं आपल्याला ते जमत जाईल. मग हे प्रश्नाची उत्तरं आपल्याला काही एखाद्या टेक्स्टबुकमध्ये मिळतील का बरं? तर नाही. म्हणून म्हटलं हा दृष्टिकोन डेव्हलप करणं आहे, त्यातली तत्त्वज्ञान आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, की आपण जे शिकतो आहे त्याचं प्रॅक्टिकल अनुभव घेऊन बघणं. सध्याचा सगळ्यात जाणवणारा महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की मुलांना म्हणलं ना, की आपण हे करूयात. नाही, नाही बोर होतं. काय उपयोगाचं आहे? हे मॅथ्समध्ये तर काय इतकं बोर आहे. समजत नाहीये. सायन्स कशाला वापरायचं? इतिहास कशाला वापरायचा? मराठीने काय करणार आहे? आमच्याकडे एआय आहे, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ढमकं आहे, आमच्याकडे तमकं आहे. पण तोच आपल्याला इंटरेस्टिंग करता येईल का? आता तुम्ही बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या प्रकारच्या भाषा असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही व्यवहारात वापरताय ना. पण त्याचं तत्त्वज्ञान किंवा त्याच्यामागची जी तत्त्व आहेत, ती जोपर्यंत तुमची पक्की होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ते कशी बरं वापरणार? आता साधं उदाहरण बरं का, जेव्हा गृहिणी एखादी फोडणी देत असते, ती फोडणी करपणं किंवा कच्चट राहणं, हे कशावरती अवलंबून आहे बरं? त्या उष्णतेवरती. साधारणपणे हीट आणि त्याचं रूपांतरण म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेचं रूपांतरण हा धडा 7वी ते 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. पण हा किती वेळा इंटरेस्टिंगली वापरला जातो, केला जातो. आता तुम्ही समजा जर का टोमॅटो कापायला एकदम बोथट सुरी घेतली तर टोमॅटोचं काय होणार आहे? ऑब्व्हियसली लगदा होणार आहे, पिचकणार आहे तो. पण तीच जर एकदम धारदार शार्प सुरी वापरली तर एकदम बारीक नाईफ, बारीक असे फाईन तुकडे मिळणार आहेत. का बरं? साधं उदाहरण आहे, ह्याच्यामध्ये आहे फिजिक्स.
करेक्ट? म्हणजे आपल्याला आपल्या मुलांचा रस वाढत नाही, अभ्यासामधला इंटरेस्ट वाढत नाही. ह्या गोष्टीला, या समस्येला धरून ओरडून, त्यांना मारून किंवा आणखीन 10 क्लास लावून उत्तर मिळणार आहे, का की त्यांच्यासोबत हे रोजच्या जीवनातले काही प्रयोग करून, त्यांना काही गोष्टी करायला देऊन, त्यातून ते तत्त्व कसं तिथे वापरलेलं आहे, हे समजवणं. अर्थात जे परीक्षेसाठी अभ्यास अपेक्षित आहे, की जो परीक्षेसाठी शिकण्याची गोष्ट आहे, ती त्यांना त्या वेळेतच कंप्लीट करावे लागणार आहेत. पण जेव्हा आपल्याला माहिती आहे, की हा फ्री अवर आहे, म्हणजे फ्री टाईम आहे, की मे बी सुट्टी आहेत, मोठ्या सुट्ट्या आहेत. त्यांना ह्या गोष्टी सहजतेने त्यांच्या प्रॅक्टिकल अनुभवातून शिकवता येऊ शकतात का? आणि ह्या जर का आपल्याला हे सगळं त्यांचं शिक्षणाच्या गोष्टी जर का इंटरेस्टिंग करता आल्या, तर तेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं मूळ आहे. कारण की आपण शिकलेलं तत्व कुठे-कुठे वापरलं जाऊ शकतं, ह्याचा विचार करतो, ज्याला डायव्हर्जंट थिंकिंगसुद्धा म्हणतात. तो सुद्धा डायव्हर्जंट थिंकिंगचाच एक पार्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगामध्ये, एखाद्या संकटामध्ये अडकता, जेव्हा तुम्हाला या डायव्हर्जंट थिंकिंगची सवय असते आणि त्याच्यातनं उत्तर शोधायची सवय असते, योग्य पर्यायाची निवड करायची सवय असते, तेव्हा तुम्ही पटापट निर्णय घेऊ शकता तो समस्या सोडवण्यासाठीचा, आणि कमीत कमी वेळेमध्ये ती समस्या योग्य मार्गाने, योग्य विवेकाने वापर करून सुटू शकते. तर ही प्रॅक्टिसची गरज आहे. आता ह्या श्लोकामध्ये अजून एक गोष्ट आहे, की संकटकाळी मदत करणारी व्यक्ती ही देवासारखी असते. म्हणजे जे म्हणलं आहे ना, की समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिता लोक तिन्ही अनुपेक्षिकदा रामदासामी वाणी. आता मला एक सांगा, की समर्थाची या सेवका वक्र आहे म्हणजे काय असेल बरं? म्हणजे तिथं काही असं आहे का, की एखादी पद किंवा पदवी किंवा उपाधी आहे का? तर नाही. तुम्ही श्रद्धेने तुमच्या कामावरती निष्ठेने, चिकाटीने काही काम करताय. तुमच्या विचार प्रणाली तुम्ही अशी तयार केली आहे, की ज्याच्यामधनं तुम्ही कॉन्व्हर्जंट, डायव्हर्जंट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या सगळ्या गोष्टी तर वापरतायतच, पण चिंतनसुद्धा करताय त्या गोष्टीचं. किंवा तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड वाटतोय, त्याच्याबद्दल तुम्ही संतोषाने आहात, किंवा ते थँक्यू तुम्ही म्हणताय सुद्धा, की हां, थँक्यू, मला आय एम सो ग्रेटफुल, की माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या फक्त माझ्याकडे नाही आहेत, ते ह्या मी इतरांना देऊही शकतो आहे किंवा शकते आहे. आणि त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इतरांच्याही मदतीला जातो आहे. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला देवासारखी मदतीला येते, ती ह्या काही ना काहीतरी क्वालिटी घेऊन मोठी झाली आहे ना. मग ते माझे मित्र असतील, शेजारी असतील, सहकारी असतील, जे संकटात आपल्याला आधार देतात ना, ते आपल्याला त्यावेळी देवासारखे असतात. म्हणजे देव काही प्रत्यक्ष 4 हात घेऊन किंवा शंखचक्र गदा धरून प्रत्येक वेळी उभा राहील असं नाही. पण तो ह्या माणसांच्या रूपाने, ह्या मिळालेल्या मदतीच्या रूपाने, कुणाच्या ना रूपात आपल्याला मदतीला येत असतो. पण त्याच्या वेळेला तुम्ही त्या ग्रॅटफुलमध्ये असता का? त्या थँक्यूमध्ये असता का? आणि जर का ते म्हणू शकत असाल, सांगू शकत असाल, तर ते खरं हे होतं, की असा सर्व भूमंडळी कोण आहे? हां, तर ह्या सगळ्या लाईनी तेव्हा आपल्याला लागू पडताना दिसतात. आणि हे भारतीय तत्त्वज्ञानाचं किंवा भारतीय विचारशैलीचं हे मूळ आहे, की एखादी गोष्ट तुम्ही मनन करता, त्याचं चिंतन करता आणि ते कृतीमध्ये आणता. आणि ते फक्त असं नाही आहे का, की कृतीमध्ये आणून सोडून देता, तर त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञसुद्धा असता, त्याच्याबद्दल तुम्ही थँकफुलसुद्धा असता. त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. ह्या गोष्टी आपण आचरणात आणून बघत असू, कुठे-कुठे वापरतोय बरं, ह्याचाही विचार करून बघूयात. की समजा जर का मुलांच्या शिक्षणात अचानक एखादी अडचण आली, तर आपलं आर्थिक नियोजन बदलायची गरज आहे का बरं? मन शांत ठेवून परिस्थितीचा अभ्यास करणं किंवा वरचे विविध उपाय शोधणं असेल, योग्य निर्णय घेणं असेल, त्याची अंमलबजावणी करणं असेल, ह्या सगळ्यातून समस्या सोडवता येते आणि त्यातूनच आपलं कॉन्फिडन्स वाढतो, आपला आत्मविश्वास वाढतो. तर आज आपण ही गोष्ट महत्त्वाची बघितली, की निष्ठा, चिकाटी,
प्रामाणिकपणा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची कौशल्य, ह्या सगळा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि तो जसा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा वैज्ञानिक दृष्टीने एखादी गोष्ट बघणे, हा सुद्धा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा, भारतीय संस्कृतीचा पाया आहे. जे झालेले बनलेले जे काही सण असतील त्याचा तुम्ही अशा वैज्ञानिक दृष्टीने जेव्हा विचार करता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी सापडायला मदत होतात. जर जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमचे मार्गदर्शन नक्कीच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.